गुड इव्हनिंग. आपण वेलनेस वेनसडेमध्ये आता गेले 12 आठवडे सलग डायबिटीस ही सेंट्रल थीम ठेवून वेगवेगळ्या विषयांना हात घालतोय, गप्पा मारतोय. आपण म्हणतो आणि आता तुम्हालाही सगळ्यांना हे पाठ झालं असेल की डायबिटीस हा लाईफस्टाईल डिसीज आहे आणि लाईफस्टाईल डिसीज होऊ नये यासाठी अर्थातच लाईफस्टाईल पासूनच सुरुवात करावी लागणार. म्हणूनच त्याचमुळे लाईफस्टाईल सुधारणं ही डायबिटीस होण्याच्या आधीची पायरी असल्यामुळे आपण अशा अनेक हेल्थ टिप्स देतो आहोत जे डायबिटीस न झालेल्या लोकांनाही अतिशय उपयुक्त आहेत. म्हणूनच याला मी वेलनेस वेनसडे असं जनरलाइज्ड लाईफस्टाईलसाठीचा कार्यक्रम म्हणून आम्ही तो सुरू केलेला आहे. आपण वेलनेस वेनसडेची सुरुवात आज काही प्रश्नांपासून करणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न असा की डायबिटीस कोणाकोणाला होऊ शकतो. तुम्ही आमचं पोस्टरही बघितलंच असेल, डॉक विल आय गेट डायबिटीस. तर आता विचारूयात. हॅलो शाल्मली, सगळ्यांना नमस्कार. 12व्या वेलनेस वेनसडेमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सो डॉक नाउ टेल अस, विल वी गेट डायबिटीस? येस, काही गोष्टी बघूया कुणाला डायबिटीस होऊ शकतो. जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जर स्थूल माणूस असेल, अतिस्थूल असेल, तर त्याला डायबिटीस होण्याची शक्यता खूप अधिक असते. आता काहींचं नुसतं पोट वाढलेलं असतं, म्हणजे हातापायांच्या काड्या आणि पोटाचा नगारा, असं त्यांचं वर्णन करायला हरकत नाही. तर पोट वाढलेलं असलं तर त्याला आम्ही सेंट्रल ओबेसिटी म्हणतो आणि त्यांनाही डायबिटीसचा आणि हृदयरोगाचा धोका असतो, असं संशोधनाने सिद्ध झालं. अजून काही माणसं ही बुटकी असतात आणि जाड असतात, शॉर्ट बट फॅट. शॉर्ट बट फॅट असं जर वर्णन असेल, अशी जर व्यक्ती असेल, तर तिलाही डायबिटीसचा धोका हा सर्वाधिक असतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बैठी जीवनशैली किंवा शारीरिक श्रम कमी असणं हे डायबिटीसचं कारण आहेच. आणि तासनतास बैठं काम करणं, म्हणजे काही कॅशियर्स आहेत की ज्यांना हलता येत नाहीत, बँकेतले कॅशियर्स, हॉटेलमधले कॅशियर्स किंवा काही दुकानातले कॅशियर्स किंवा IT प्रोफेशनल्स, ज्यांना तासनतास बसून काम करायला लागतं, ज्याला आपण बैठी जीवनशैली म्हणतो, त्यांना डायबिटीस होण्याचा धोका अधिक असतो. त्यानंतर मेंटल स्ट्रेस ही कारणं बरेच वेळेला आमच्या बोलण्यातनं आलेली आहेत, पण आपण एका वेळी ती लिस्ट करतोय. डोक्यावर ताण असेल, मनावर ताण असेल, तर डायबिटीस होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि त्यामुळे सध्या स्ट्रेस डायबिटीस असा वर्णन केला जातो. अनुवंशिकता हे डायबिटीसचं कारण आहेच, जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या आजी आजोबांना, आईबाबांना, भावंडांना किंवा काका, मामा, मावशी, आत्या यापैकी जर कोणाला डायबिटीस असेल तर आपल्याला होण्याची शक्यताही असते. काहींच्या कुटुंबामध्ये खूप स्ट्रॉंग अशी फॅमिली हिस्ट्री ऑफ डायबिटीस अशी जर असेल तर आपण ॲट रिस्क असतो. सगळ्यात महत्त्वाचं कारण जे सध्या पुढे आलं आहे ते मातेच्या गर्भाशयात असताना जर माता कुपोषित असेल आणि पर्यायाने फिटस म्हणजे तो गर्भ जर कुपोषित राहिला किंवा जन्म झाल्यानंतर सुरुवातीला जी वाढीची वर्ष असतात ना, त्यावेळी जर बालकाचं पोषण व्यवस्थित झालं नाही तर आणि नंतरच्या आयुष्यात अतिपोषण झालं किंवा चांगलं पोषण झालं तर अशा लोकांना भविष्यात म्हणजे त्यांच्या प्रौढ वयात डायबिटीस होण्याची शक्यता जास्त असते. आता ही लोक कशी ओळखणार? तर त्यांची उंची कमी असते. सुरुवातीला ते अत्यंत बारीक काटकोळे असे असतात, पण नंतर जसजसे ते वाढत जातात तसतसं ते लठ्ठ दिसायला लागतात, स्थूल आणि बुटके, शॉर्ट बट फॅट. मग त्यांच्या शरीरावरची चरबी जास्त असते, पोट सुटलेलं असतं आणि अशा वेळी त्यांना डायबिटीसचा धोका खूप जास्त असतो. आता सध्या काही लोक अशी पण दिसतात की मध्यम शरीरयष्टी आहे किंवा बारीक या सदरात मोडतील अशा व्यक्ती आहेत, पण त्यांना डायबिटीस झालेला आहे. तर अशाही लोकांमध्ये जर चरबी बिघडलेली असेल तर डायबिटीस होण्याची शक्यता जास्त असते.
आधुनिक शास्त्रानुसार ह्यालाच आपण इन्शुलिनचं काम व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे नॉन ओबेस टाईप 2 डायबिटीज असं म्हणतो, तर ह्यांना पण डायबिटीस असतो. त्यानंतर अत्यंत कृश किंवा कुपोषित व्यक्ती किंवा तुम्हाला लहानपणी खूप जास्त मोठं इन्फेक्शन होऊन गेलेलं असेल किंवा ज्यांच्या शरीरात इन्शुलिन तयार करणाऱ्या ज्या पेशी आहेत त्या इन्शुलिन तयारच करत नसतील, तर त्यांना इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीज जो वयाच्या अगदी लहान वयात किंवा तरुण वयात अगदी तो दिसतो की ज्याच्यामध्ये इन्शुलिन आयुष्यभर घ्यायला लागतं. तर अशा प्रकारे अशा वेगवेगळ्या व्यक्तींना डायबिटीस होण्याची शक्यता असते. ओके, थँक्यू सो मच. मला आय एम प्रिटी शुअर तुम्ही आता ही जी काही वर्णनं ऐकलीत, तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या परिचयाची, तुमच्या कुटुंबातली अशी व्यक्ती एखादी नक्की आली असणार आहे जिला हा धोका असू शकेल असं तुम्हाला वाटेल. तर ह्यासाठी आम्ही जे मगाशी म्हटलं ते लाईफस्टाईल चेंज याची खूप गरज असते. ते तुम्ही जरूर अंमलात आणालच किंवा त्या व्यक्तीला त्याबद्दल सांगालच याची खात्री आहे आम्हाला. आता ना आपण पुढच्या एका भागाकडे वळणार आहोत. काय होतं ना, जेव्हा सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं, जेव्हा फास्टिंग शुगर 126 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असते किंवा जेवणानंतर शुगर ही 200 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असते किंवा रॅन्डमली जर शुगर चेक केली ना तर ती 250 आणि त्याच्यापेक्षा जास्त असते किंवा HbA1c 6.4 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला डायबिटीस आहे किंवा तुम्ही डायबिटिक आहात असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल आणि हे नंबर कित्येक जणांच्या पाठही झाले असतील. त्याच संदर्भात आपण जेव्हा आरोग्य तरंग प्रोग्राम घेतला लाईव्ह टॉक शो तेव्हा आपल्याला प्रश्न आला होता. तर उत्कर्ष तळवलेकर हा प्रश्न विचारतायत की ह्या ज्या आपल्याला पॅरामीटर्स जे पाठ आहेत आता आपले ह्या शुगर लेवल्स आपल्याला पाठ आहेत, तर औषध कंपन्यांनी दबावाखाली ही पातळी किंवा ही जी काही मोजमाप आहेत ती मुद्दाम जास्त खाली आणली आहेत का, असा त्यांना प्रश्न आहे. आणि हा खूप जणांना प्रश्न असेल तुमच्या मनात, तर तो आता मी डॉक्टरांना विचारणार आहे. औषधी कंपन्यांच्या दबावाखाली या पातळ्या ठरवण्यात येतात का, किंवा त्यांचे कट ऑफ्स जे आहेत ते अजून अलीकडे करण्यात येतात का, जेणेकरून खूप जास्त पेशंट्स हे डायबिटीसचा त्यांच्यावर आपण शिक्का मारू शकू. खरं सांगू का, अशी चर्चा होतीये जिकडे तिकडे. काही एखाद दुसरं आर्टिकल पण याबाबत छापलं होतं किंवा काही पोस्ट्स पण आल्या होत्या. त्यामुळे असं असावं किंवा असू शकतं असं म्हणलं तरी असं आहेच हे सांगायला माझ्याकडे कुठलाही पुरावा नाही आणि त्यामुळे मी डायरेक्टली कुणावरही आरोप करणार नाही. दुसरी गोष्ट, आपण असा विचार करू की ही मानकं ठरतात कशी, की डायबिटीसची रेंज म्हणजे 126 पेक्षा जास्त फास्टिंग असेल किंवा 200 पेक्षा जास्त PP असेल तर त्याला डायबिटीस म्हणा किंवा डायबिटिक पेशंट म्हणा. ही कशी ठरतात मानकं, तर ठराविक लोकांवर काही ठराविक सॅम्पल साईजमध्ये म्हणजे मर्यादित अशा लोकांवर जेव्हा तुम्ही रिसर्च करता आणि त्यावर त्यांचा जो काही ॲव्हरेज असा जो येतो, काही विशिष्ट 1000 लोक किंवा विशिष्ट 100 लोक यांचा अभ्यास केल्यावर त्यांचं जी सरासरी येते ती सरासरी म्हणजे सरसकट ती नॉर्मल रेंज ठरवली जाते. आता जर आपण युरोपियन लोकांमध्ये हा अभ्यास केला किंवा अमेरिकन लोकांमध्ये केला किंवा जॅपनीज लोकांमध्ये केला किंवा भारतीय लोकांमध्ये केला, तर त्या सगळ्यांमध्ये म्हणजे 10,000 भारतीय लोकांची सरासरी हीच येते का, अमेरिकन 10,000 लोकांची सरासरी हीच असेल का, किंवा जॅपनीज लोकांमध्ये असणारी सरासरी हीच असेल का. तर असा अभ्यास हा झालेला नाही. काही विशिष्ट मर्यादित लोकांमध्ये अभ्यास करून ती सरासरी काढली जाते, ती मानकं प्रमाणित केली जातात आणि तो नियम जगभरातल्या सगळ्या लोकांना लागू केला जातो. हे संख्याशास्त्राद्वारा काढलेले निष्कर्ष आहेत. पण अजून एक नक्की मी सांगते की कुठल्याही रिसर्चमधनं जेव्हा असे निष्कर्ष काढले जातात त्यावेळी बरेच वेळा, प्रत्येक वेळी मी म्हणणार नाही, बरेच वेळेला स्वतःच्या सोयीचं ते उचलणं आणि अधोरेखित करणं हे जगभरात घडू शकतं. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की नंबर्स महत्त्वाचे आहेच, ते आपण नाकारू नकोयात,
पण त्या नंबर्सना म्हणजे साखरेच्या पातळीला जे काही ज्या पातळी आहेत त्यांना पण मर्यादा आहेत. केवळ पातळी वाढली म्हणून डायबिटीस अगदी खूप जोरात किंवा सिव्हिअर आहे किंवा पातळी अगदी नॉर्मल आहे म्हणजे तुम्ही भयमुक्त आहात असं प्रत्येक वेळी असतंच असं नाही. साखरेची पातळी हे एक मानक झालं अनेक मानकांपैकी, पण सगळ्यात महत्त्वाचं स्वास्थ्य या गोष्टीला महत्त्व देणं हे सर्वाधिक गरजेचं आहे. आणि त्यामुळे औषधी कंपन्यांच्या दबावाखाली ही मानकं खाली येतात का? माझ्याकडे पुरावा नाही. साखरेच्या पातळीला महत्त्व द्यायचं नाही का? द्यायचं, पण त्याची मर्यादा पण ओळखायची, व्याप्ती पण ओळखायची आणि स्वास्थ्याची लक्षणं बघायची. ओके, थँक्यू. पुढचा प्रश्न ना खूप रेलेव्हंट आहे आणि ज्यांना डायबिटीस आहे त्यांना तो पडायला हळूहळू सुरुवातही झालेली असणार आहे. कारण आता आंब्याचा सीझन येतोय आणि आंबा म्हणलं की आंबा तर सगळ्यांना इतका आवडतो की तो खावाच लागतो. मग आता प्रश्न असा आहे की आंबा आणि त्यासारखीच इतर फळं डायबिटीस झालेल्यांनी खावी का, कुठली खावी आणि ड्रायफ्रूटचं काय करायचं, आता आपण ते विचारूयात. मुळात कुठली फळं साखर वाढवतात, निश्चितपणे वाढवतात ते सांगते. यामध्ये द्राक्ष आहे, आंबा आहे, चिक्कू आहे, केळं आहे, सीताफळ आहे, कलिंगड आहे, पिकलेली अगदी पपई आहे किंवा पिकलेलं केळं असं मी म्हणेन. याच्यामुळे साखर वाढते. कुठल्या फळांमुळे तेवढी साखर वाढत नाही? तर त्यामध्ये संत्र, मोसंब, डाळिंब, सफरचंद, पेरू, पेर ह्यासारखी जी फळं आहेत त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरीज ऑफकोर्स फारशी साखर वाढत नाही जेवढी केळं, सीताफळ, चिक्कूनी वाढेल. आता सगळ्यात महत्त्वाचं की फळं ही नक्की कधी खावीत? जेवणानंतर फळं खाऊ नयेत, रात्री फळं खाऊ नयेत किंवा ज्यूस काढून फळं खाऊ नयेत. मग कशी खावीत? तर कापून खा, 2 जेवणाच्या मध्ये खा, दुपारच्या वेळी खा. अगदी आंबा सुद्धा तुम्ही खाऊ शकता, पण तो कसा खायचा हे शिकून घ्या. त्यामुळे आधी साखरेची पातळी चेक करा. ती जर जास्त असेल तर फळं खाणं टाळा, ज्या फळांनी साखर वाढते ती, किंवा जेवणाबरोबर खाऊ नका. आंबा खायचा आहे ना, व्यायाम करून आल्यावर एक आंबा खा किंवा आंबा खाऊन व्यायाम करायला जा, पण जेवणात आमरस, पुरी अशा प्रकारे आंबा खाऊ नका ज्यांनी शुगर वाढेल. आता ड्रायफ्रुट्सच्या बाबतीत छानमलीने मला प्रश्न विचारला जो एकांनी विचारलेला आहे. मनुका, खजूर, बेदाणे, अंजीर याच्याने अर्थातच साखर वाढणार, पण ती जर तुम्ही एखादा अंजीर, एखादा खजूर किंवा मनुके किंवा बेदाणे ह्या प्रकारे खाल्लं तर साखर जास्त वाढणार नाही. एका वेळी ड्रायफ्रुट्स खायचे म्हणून 4 खजूर खाल्ले, 2 अंजीर खाल्ले, 7-8 बेदाणे खाल्ले किंवा 10-12 बेदाणे खाल्ले, मुठभर काहीतरी खाल्लं तर साखर वाढणार आहे. मर्यादित मध्ये खा. त्यापेक्षा 2-3 बदाम, एखादा अक्रोड, एकच अंजीर किंवा खजूर या प्रकारे खाल्लं तर साखर वाढणार नाही. काजू पिस्ते पण मर्यादित खावेत. काजू पिस्ते जर जास्त खाण्यात आले तर बरेच वेळेला कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते आणि त्यामुळे ते पण एखादा काजू, एखाद दुसरा पिस्ता असं खावं. ओके, थँक्यू सो मच. आपण आपल्याला हे सगळे जे प्रश्न आलेत तेच घेतोय. त्यातलाच पुढचा प्रश्न जरासा गंमतशीर पण आहे. डायबिटीससाठी सर्जरी आहे का? म्हणजे एकदाचं काय ते ऑपरेशन करून घ्या आणि संपवा विषय, असं होऊ शकतं का? परमनंट क्युअर आपण ज्याला म्हणतो तसं काही आहे का? डायबिटीससाठी सर्जरी केली जाते. म्हणजे कुठली सर्जरी? त्याला स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी किंवा बेरियाट्रिक सर्जरी म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये जठराचा 2/3 भागच कापून टाकतात. याच्यामुळे काय होतं? अशी सर्जरी केली की अन्न थोडं जरी खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटतं. तुम्ही जास्त खाऊच शकत नाही कारण जठराची जागाच कमी झालेली असते ना. शिवाय कमी खाल्ल्यामुळे वजन पण कमी होतं, वाढत नाही, आणि शुगर पण वाढत नाही. आणि 60% लोकांचा डायबिटीस गेला असा दावा केला जातो. मग सगळ्यांनीच का सर्जरी करू नये? तर इथेच मेख आहे. त्या सर्जरीमुळे सर्जरीची स्वतःची अशी काही कॉम्प्लिकेशन्स होण्याचा धोका असतो. त्यामध्ये
जठरातले जो काही अन्नभाग आहे तो बाहेर लीक होणं, हर्निया होणं किंवा अजून काही कॉम्प्लिकेशन्स सर्जरीची ही असू शकतात, त्या प्रोसिजरची कॉम्प्लिकेशन्स. अगदी व्यवस्थित सर्जरी करणारा सर्जन असला तरी काही पोषण तत्वांचं, न्यूट्रियंट्सचं ॲब्सॉर्प्शन अशा याच्यामध्ये नंतर होत नाही असं दिसतं. त्याशिवाय पोटात मळमळ होणं किंवा जुलाब होणं किंवा पोटात दुखणं ह्यासारखी लक्षणं काही लोकांमध्ये दिसतात. पित्ताशयात खडे होण्याची पण रिस्क असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याच्यासाठी जे काही डाएट आहे ते पाळता पाळता जी काही दमछाक होते त्यामध्ये पेशंट अँझायटी आणि डिप्रेशन याच्यामध्ये जाऊ शकतो. आणि हे सगळं नोन आहे बरं का, म्हणजे हे मी माझ्या मनाचं सांगत नाही आहे. यामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स, स्ट्रेस किंवा केस गळणं ह्यासारखी पण लक्षणं दिसू शकतात. म्हणजेच सर्जरी करणं ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. ती करणाऱ्याला सोपी आहे, भोगणाऱ्याला तेवढी सोपी नाही. शिवाय खर्चिक आहे. अजून एक म्हणजे वजन कमी करण्यासाठी, अन्न कमी घेण्यासाठी ती सर्जरी केली जाते की जेणेकरून डायबिटीस कंट्रोलमध्ये येईल. पण कृशरुग्णांचं काय, जे बारीक आहेत त्यांच्या बाबतीत काय होईल? तर याचा अर्थ त्यांच्यामध्ये ही सर्जरी करून चालणार नाही. मग एवढ्या दिव्यामधून जाण्यापेक्षा प्रिव्हेन्शन केलेलं काय वाईट आहे? आणि म्हणूनच आम्ही डायबिटीसच्या प्रिव्हेन्शनला जास्त महत्त्व देतोय. ओके, तुम्ही सगळ्यांनी हे म्हणजे डॉक्टरांकडनं आणि आमच्या वेगवेगळ्या म्हणजे काय जे काही आम्ही प्रमोशन्स किंवा व्हिडिओज टाकतोय या सगळ्यामधनंही वारंवार ऐकलं असेल की प्रिव्हेन्शन इज बेटर, चीपर अँड अचिवेबल दॅन क्युअर. अँड इट इज ऑल्सो एन्जॉयबल. राईट. सो आता आपण एवढं बोलतोच, तर आता ओघांनी आपण डायबिटीस प्रिव्हेन्शन प्रोग्राम बद्दल थोडं समजून घेऊयात. आरोग्य तरंगाचा डायबिटीस प्रिव्हेन्शन प्रोग्राम काय आहे, कोणासाठी आहे आणि यावरून डायबिटीस प्रिव्हेन्शन होईलच याची गॅरंटी काय? अगदी बरोबर प्रश्न विचारला. आधी हा प्रोग्राम काय आहे ते सांगते. यामध्ये 2 ते 3 दिवसाचं ट्रेनिंग दिलं जातं, ज्याच्यात आयुर्वेदाच्या आधारावर, अनुभवावर आणि आधुनिक शास्त्रांच्या निकषावर आधारित असा आहार, विहार, जीवनशैली, व्यायाम याविषयी तुम्हाला माहिती देतो. यामध्ये बऱ्याच गोष्टी अंतर्भूत असतात, हे वरवरचं मी तुम्हाला सांगतेय. सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्यामध्ये डायबिटीस होण्याचा धोका कितपत आहे याचं निदान आधी केलं जातं. आणि डायबिटीस दूर ठेवण्यासाठी, समजा तुम्ही ॲट रिस्क असाल तर तो दूर ठेवण्यासाठी तुम्हाला पर्सनलाइज्ड म्हणजे व्यक्तिशः काय काय करण्याची गरज आहे याविषयी वैयक्तिक मार्गदर्शन केलं जातं. हा 2-3 दिवसाचा ट्रेनिंग प्रोग्राम झाला की त्यानंतर त्या ट्रेनिंगनुसार तुम्हाला सगळं अनुसरता यावं यासाठी आम्ही हँडहोल्डिंग वर्षभर करतो, ज्यामध्ये तुम्ही काय करताय आणि त्यावर त्याचे आउटकम्स काय आहेत याविषयी ते तपासलं जातं आणि त्याच्यात वेळोवेळी बदल करून तुमचे रिस्क कमी झाले की नाही हे तपासलं जातं. आता हा प्रोग्राम कोणासाठी आहे? तर हा आहे मुळात सगळ्यांसाठीच. पण डायबिटीसचे पेशंट्स जे आहेत, डायबिटीस झालेले, त्यांची मुलं, त्यांची भावंडं किंवा त्यांचे जवळचे नातेवाईक यांच्यासाठी हा प्रोग्राम आहे. तसंच मगाशी पहिल्या प्रश्नामध्ये मी वर्णन केल्याप्रमाणे ज्यांच्यामध्ये डायबिटीसची शक्यता आहे त्या सगळ्यांसाठी हा प्रोग्राम आहे. तरुण मुलं आणि मुली, एस्पेशली ज्यांच्यामध्ये PCOS किंवा स्थौल्य, PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम, किंवा स्थौल्य ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्यासाठी हा प्रोग्राम आहे. शिवाय अपत्यकांक्षिणी जोडपी म्हणजे नवीन लग्न झालेली जोडपी आणि त्यांना आता मूल जन्माला घालायचंय, तर त्यांच्यासाठी, स्वतःसाठी आणि त्यांच्या पुढच्या पिढीसाठी पण हा प्रोग्राम आहे. आता गॅरंटी काय, हा तू प्रश्न मला विचारलास. तर प्रिव्हेन्शन ऑफ डायबिटीस अँड प्रिव्हेन्शन ऑफ डायबिटिक कॉम्प्लिकेशन ह्या 2 प्रकारे आम्ही काम करतो. डायबिटीस ज्यांच्यामध्ये झालाय त्यांच्यामध्ये जर रिव्हर्सल किंवा रेमिशन होऊ शकतं, तर नॉर्मल हेल्दी लोकांमध्ये प्रिव्हेन्शन का नाही होणार? डायबिटीस पेशंट्समध्ये काय होतं, तर औषधं बंद होतात, त्याचे काहींमध्ये डोसेस कमी होतात, क्वालिटी ऑफ हेल्थ सगळ्यांचीच सुधारते,
कॉम्प्लिकेशन्स टाळता येतात. शिवाय हॉस्पिटलायझेशन्स आणि डॉक्टर्सच्या व्हिजिट्स कमी होतात, खर्च कमी होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, जिथे मॉडर्न किंवा आधुनिक शास्त्र थांबतं किंवा ज्यांच्या काही बाबतीत त्यांच्याकडे उत्तरं नसतात, तिथे आयुर्वेदाकडे उत्तरं असतात असं दिसतं. जर होऊ शकतं तर मग प्रिव्हेन्शन हे नक्कीच होऊ शकतं आणि त्याच्याच आधारावर आम्ही म्हणतो आमच्या प्रिव्हेन्शन प्रोग्रॅममुळे प्रिव्हेंट डायबिटीज or if it is not possible, delay diabetes and reduce the severity, यातलं काहीतरी नक्की होऊ शकतं. आरोग्य तरंग प्रोग्रॅम हा स्वतःला ओळखण्याचा आणि दृष्ट्या स्वतंत्र होण्याचा एक प्रवास आहे. एवढंच मी सांगेन. थँक्यू सो मच डॉक्टर. आता ना म्हणजे आम्ही जो आरोग्य तरंगाचा टॉक शो 25 फेब्रुवारीला घेतला, तो ह्याच प्रक्रियेचा, ह्याच साखळीतला एक भाग होता. आणि मी जसं मगाशी म्हणलं, आम्हाला त्या संदर्भातल्या अनेक प्रश्न तर आपण घेतोच आहोत, पण अनेक प्रतिक्रियाही येत आहेत. आणि बऱ्याच जणांनी खूप आग्रहाखातर आम्ही हा जो टॉक शो आहे तो युट्यूबवर तर टाकणारच आहोत, त्याबरोबर वेलनेस वेनसडे लवकरच युट्यूबवर सुरू करणार आहोत. आणि त्या सगळ्याला तुम्ही जे रेग्युलरली अटेंड करताय ते आणि जे दर आठवड्याला नव्याने या चळवळीचा भाग होत आहेत, या सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट करताय आणि करत राहालच याची मला खात्री वाटते. तसंच हा जो आरोग्य तरंग कसं आहे ना, जेव्हा पाण्यात एखादा आपण दगड टाकतो तेव्हा त्याचे तरंग हे लांब लांब पर्यंत पसरत जातात. एकातनं दुसरा तरंग हा निर्माण होत असतो, एका पुढे एक. सो तसंच ह्या आरोग्य तरंग चळवळीचं आहे. आरोग्याचे हे जे काही आपण टिप्स किंवा मंत्र आपण घेतोय ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. नक्की त्यांना त्याचा फायदा होईल. तुम्हाला आजही मी म्हणलं तसं तुम्हाला नक्की कोणी ना कोणीतरी व्यक्ती डोळ्यासमोर आलीच असेल, जेव्हा डॉक्टर म्हणल्या की ह्या लोकांना डायबिटीस होऊ शकतो, त्यांना या व्हिडिओमध्ये टॅग करा. आमचे प्रिव्हियस व्हिडिओज त्यांना बघायला लावा, जेणेकरून आरोग्य तरंग आणि वेलनेस वेनसडेचं एका चळवळीत रूपांतर होईल. अजूनही जर कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी जरूर विचारावेत. आणि असेच व्यायाम, तेल वगैरे आपण हे जे काही विषय घेतो आहोत, आहार, धान्य, तसे अजून जर कोणाला कशाबद्दल माहिती हवी असेल तर तीही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकावी, म्हणजे आम्ही तसा वेलनेस वेनसडे त्या विषयावर केंद्रित अरेंज करू शकतो. तर आहेत एक प्रश्न होता मगाशी, आपण तो घेऊयात. डायबिटीस न्यूरोपॅथी या लक्षणात फूट वा लेग मसाजर सारखी काही उपकरणे सहाय्यभूत होतात का? एक सेकंद. फूट किंवा लेग मसाज तो हाताने करा किंवा मसाजरनी करा, काही प्रमाणात होतात. काहींना पूर्ण आराम मिळतो, काहींना थोडासा मिळतो, काहींना अजिबात मिळत नाही. तर डायबिटीस न्यूरोपॅथी जरी असली, नर्व्ह जरी अफेक्ट झालेल्या असल्या, तरी सगळ्यांमध्ये होईल का? तर त्याचं उत्तर सगळ्यांमध्ये सारखे रिझल्ट्स मिळत नाहीत. तुमचा कशा प्रकारचा आहे त्यावर ते ठरतं, आणि किती जुनी आहे न्यूरोपॅथी त्यावर पण हे ठरेल. ओके, थँक्यू. प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. थँक्यू ज्योती मॅम फॉर अनदर इन्फॉर्मेटिव्ह सेशन. थँक्यू सो मच. अजून एक प्रश्न आलेला आहे, तोही घेऊया. मधुमेह आयुर्वेदिक औषधाने किती टक्के नियंत्रणात येतो? संजय शहापूरकर विचारतात. आयुर्वेदिक औषधांनी क्वालिटी ऑफ हेल्थ सुधारते, अनेकांमध्ये शुगर कमी होते, नॉर्मलाइज पण होते, काहींमध्ये रिव्हर्सल होतं, पण हे सगळ्यांमध्ये होत नाही. आयुर्वेदिक औषधं आणि डायबिटीसची साखर कमी करणाऱ्या गोळ्या, ॲलोपॅथीच्या गोळ्या, यांचं जर तुम्ही कॉम्बिनेशन केलं तर त्या गोळ्यांचा डोस कमी होतो आणि रिझल्ट्स चांगले मिळतात. किंवा गोळ्या तुम्हाला चालू आहेत आणि ॲड ऑन आयुर्वेदिक थेरपी दिली तर डेफिनेटली त्या गोळ्यांचा उपयोग अधिक जास्त चांगला होताना दिसतो. अनेक लोक अशी असतात की त्यांना गोळ्या लागत पण नाहीत, फक्त आयुर्वेदिक औषधावर त्यांचा डायबिटीस सुंदर मॅनेज होतो. तर हे व्यक्तिनुसार याच्यात फरक पडतो. ओके संजय सर, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तर मला फक्त एक थम्सअप द्या, म्हणजे मला कळेल
की तुम्ही एक लाईक टाकलं तर की तुमच्या प्रश्नाचं शंकेचं निरसन झालेलं आहे. अजून कोणाला काही शंका असतील तर त्यांनी जरूर विचारावं. नाही, अजून कोणाला शंका दिसत तरी नाहीत मला. जसं मगाशी म्हणलं तसं 25 तारखेच्या कार्यक्रमाची लिंक आणि आरोग्य तरंगच्या नवीन यूट्यूब चॅनलची लिंक आपल्या फेसबुकच्या चॅनलवर आम्ही नक्की टाकू. संजय सर पण म्हणतात हो खूप छान माहिती, त्यांना त्यांच्या शंकेचं निरसन झालेलं आहे त्यांच्या. सो आरोग्याचे हे तरंग आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत करा ही कळकळीची विनंती. आणि नक्की तुम्ही करालच याची एक खात्री मला आहे डेफिनेटली. आज आपण इथेच थांबूयात. पुढच्या वेलनेस वेनसडेमध्ये नवीन विषयाने आपण सुरुवात करूयात. शुभरात्री सगळ्यांना. धन्यवाद.